नमस्कार मंडळी, मी महेश फासाटे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 21,413 पदांसाठी मोठी भरती होणार आहे, ज्यासाठी पगार हा 17,000पासून 29,000पर्यंत पदानुसार वेगवेगळा असणार आहे, ज्याची शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणार आहे. मित्रांनो, तुमच्या 10वीच्या मार्कशीटच्या आधारावर या भरतीचा निकाल लागणार आहे, ज्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही ही अर्ज करू शकता जर 10वी पास असाल तर. मित्रांनो, हा अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत किंवा तुम्हाला ज्या गावात अर्ज करायचा आहे त्या गावामध्ये जागा आहे की नाही हे जर माहीत नसेल तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये किती जागा आहेत हे तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये Google ओपन करायचं आहे आणि Google ओपन केल्यावर त्यावरती सर्च करायचं आहे GDS. मित्रांनो, GDS फक्त एवढं सर्च करायचं आहे. GDS सर्च केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे. GDS ऑनलाईनची वेबसाईट आपल्यासमोर ओपन झाली की त्यावरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर गव्हर्मेंटचं जे डाक विभागाचं ऑफिशियल पेज आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथं डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे. डेस्कटॉप साईट केल्याच्यानंतर आपल्याला इथं दिसेल 23 राज्य आहेत. या 23 राज्यामध्ये ही 21,000 पदांची भरती होणार आहे. मित्रांनो, त्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशी 23 राज्य आहेत, ज्यामध्ये 14व्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे बघण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र यावरती क्लिक करायचं आहे. महाराष्ट्रावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत ती सर्व जिल्हे आपल्याला वर दिसतील. इथं बघा, आपल्याला उदाहरणार्थ परभणीची जागा बघायची. इथं परभणी ऑप्शन आहे. परभणीमध्ये जागा आहेत. मग आता किती जागा आहेत हे बघण्यासाठी आपल्याला सिलेक्ट डिव्हिजन यावरती क्लिक करायचं आहे. डिव्हिजन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला परभणीच्या जागा बघायच्या त्यासाठी आपण इथं परभणी सिलेक्ट करणार आहोत आणि व्ह्यू पोस्ट परभणी सिलेक्ट करून व्ह्यू पोस्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण PDF ओपन होणार आहे. ज्या संपूर्ण जागा आहेत त्या आपल्याला इथं दाखवल्या जाणार आहेत. 53 जागा परभणी जिल्ह्यामध्ये आहेत आणि कुठल्या इथं गावाची नावं आपल्याला दिली आहेत. पुढं ते पिनकोड दिलेला आहे, किती जागा आहेत आणि GDS आहे का, ABPM आहे का, BPM आहे, कुठली जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत हे एका क्लिकवर पाहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळतील.